नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कंबाईन गट ब किंवा गट क पूर्व परीक्षा देत असाल आणि शेवटचे काही दिवस राहिले असतील आणि या शेवटच्या राहिलेल्या दिवसात कमीत कमी अभ्यासात जास्त जर तुम्हाला गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाच, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय वाईज सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणारे टॉपिक्स जे मागील पेपर्सवर आधारित असणार आहेत. तर आता आपण बघूया प्रत्येक विषयानुसार कशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जातील. तर पहिल्यांदा तर आपण बघूया राज्यशास्त्रमध्ये. तर मित्रांनो, राज्यशास्त्र हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. फक्त योग्य टॉपिक वाचले तरच हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. आता आपण बघूया याच्यात आपल्याला कशा प्रकारे किंवा कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन हे विचारले जातील. तर सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स आपण याचे समजून घेऊया. तर पहिल्यांदा घटना निर्मिती व घटनाचे वैशिष्ट्य, नंतर त्याची प्रस्तावना, त्यामध्ये प्रिएम्बल शब्द अर्थ प्रश्न, नंतर मार्गदर्शक तत्वे, नंतर मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य, नंतर विधिमंडळ, नंतर ग्राम प्रशासन, त्याच्यात पंचायत राज हे पण विचारलं जाऊ शकतं, नंतर न्यायमंडळ, नंतर महत्त्वाचे घटना दुरुस्ती कायदे, नंतर महामंडळे व महत्त्वाच्या घटना. तर PYQ पाहून हे टॉपिक्स वाचले तर किमान 8 ते 10 प्रश्न नक्की तुम्हाला ह्याच्यातून मिळतात. तर आता आपण बघूया भूगोल या विषयात कुठले टॉपिक्स हे महत्त्वाचे आहेत. तर भूगोल विषयात आपल्याला महाराष्ट्राचा नैसर्गिक भूगोल, नंतर नदी प्रणाली, नंतर लोकसंख्या, नंतर वाहतूक व पर्यटन स्थळे, नंतर आर्थिक भूगोल, नंतर आपल्याला नकाशावर आधारित प्रश्न हे ह्याच्यात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पण ते मॅपची प्रॅक्टिस ही करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर आता आपण बघूया इतिहास विषयात तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स कुठले कुठले असतील. तर इतिहासात तर मॉडर्न प्लस महाराष्ट्रावर फार महत्त्वाचं आहे, कारण की मॉडर्न प्लस रेग्युलर आता चालू महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्यावर आपल्याला भरपूर प्रश्न हे बघायला मिळतात. तर त्याच्यातले आता आपण महत्त्वाचे टॉपिक जाणून घेऊया. तर पहिल्यांदा त्याच्यात कायदे म्हणजे 1919चा व 1935चा जो कायदा आहे त्यावर आपल्याला भरपूर वेळा क्वेश्चन हे बघायला मिळले गेले आहेत. नंतर ब्रिटिशांची धोरणे, त्यामध्ये सामाजिक व आर्थिक, नंतर काँग्रेसची स्थापना व अधिवेशने, नंतर क्रांतिकारी चळवळ, नंतर 11वी व 12वीची पुस्तकेतनं पण आपल्याला इतिहास हा वाचायचा आहे, त्यामध्ये पण आपल्याला क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. नंतर आदिवासी शेतकरी व कामगार चळवळी ह्या पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. नंतर महाराष्ट्रातील समाजसुधारकावर आपल्याला भरपूर क्वेश्चन हे बघायला मिळतात. तर आता आपण बघूया अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रामध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात किंवा याचे महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत. तर अर्थशास्त्र हे कमी वाचून जास्त मार्क्स मिळवण्याचे हे एक शस्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे शस्त्र आहे कमी वाचून जास्त मार्क मिळवण्याचं. तर ह्याचे आता आपण IMP टॉपिक बघूया. तर याच्यात आपल्याला पंचवार्षिक योजना, शासनाची धोरणे, नंतर सरकारी योजना, नंतर दारिद्र्य व बेरोजगारी संकल्पना, नंतर आपल्याला लोकसंख्या, बँकिंग, सार्वजनिक वित्त हे आणि त्याच्यासोबतच आपल्याला चालू घडामोडींसोबत लिंक करून अभ्यास करायचा आहे याचा अर्थशास्त्राचा. आपल्याला चालू घडामोडी पण याच्यात बघायच्या आहेत. तर आता आपण बघूया विज्ञानमध्ये आपल्याला सायन्सवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. तर विज्ञानात आपल्याला बेसिक कन्सेप्टवर प्रश्न हे येत असतात. तर आता आपण ते बघूया. बायोलॉजीमध्ये आपल्याला पोषण, जीवनसत्वे, वनस्पती व प्राणी वर्गीकरण, नंतर रोग व प्रतिबंध, पेशी अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला बायोलॉजीमध्ये विचारले जाऊ शकतात. आता फिजिक्समध्ये तर आपल्याला करंट, इलेक्ट्रिसिटी, लाईट, साऊंड, रेडिओ ॲक्टिव्हिटी या टॉपिकवर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता केमिस्ट्रीमध्ये आपण बघूया. तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला महत्त्वाचे टॉपिक आहेत स्टेट्स ऑफ मॅटर, ॲटॉमिक स्ट्रक्चर, नंतर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, नंतर मिनरल अँड ओरेज हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या YouTube ॲग्रोमान चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये हे सांगा की आता तुम्ही कंबाईन गट ब किंवा कंबाईन गट क या दोन्ही एक्झाममधल्या कुठल्या एक्झामची प्रिपरेशन करत आहात ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. ऑल द बेस्ट फ्युचर ऑफिसर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.